आणि आता न्यूज टॉप 9 कडे आपण वळूयात। सुरुवातीलाच देवेंद्र पर्व पुन्हा एकदा आता महाराष्ट्रात उद्यापासून सुरू होते, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिंदे फडणवीसांमध्ये वर्षावर पाऊण तास बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरूच, सूत्रांची माहिती। शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे। सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही समर्थन दिले, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मात्र मंत्रिमंडळात राहणार की नाही हे लवकरच सांगणार, शिंदेंकडून स्पष्ट। शिंदेंचं माहीत नाही ते कळेलच, पण मी तर शपथ घेणार असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल टोला, तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी शपथ घेण्याचा अनुभव असं म्हणत शिंदेंचं उत्तर। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा, सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड, सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर, तर आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणांकडून ठरावाला अनुमोदन। देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी। मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सर्वांचेच आभार मानलेत। 2019 साली आपापल्या जनतेला आपल्याला कौल मिळालेला होता, मात्र तो हिसकावून घेण्यात आला। त्या काळामध्ये जनतेसोबत एका प्रकारे बेईमानी करण्यात आली, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र।